पावसाळा सुरू होताच पर्यटकांचे आकर्षण असलेला खारघर येथील पांडवकडा धबधबा यंदा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। खारघर तुर्भे लिंक रोडसाठी धबधब्यालगत डोंगर फोडून बोगदा उभारण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने सिडकोने हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथून धबधब्यावर येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडली आहे। बुधवारपासून पाऊस सुरू झाल्याने पांडवकडा धबधब्यातून पाण्याची धार कोसळू लागली आहे, ज्यामुळे पावसाळ्याची चाहूल लागताच पर्यटक येथे येण्यास उत्सुक असतात। मात्र यावर्षी खारघर तुर्भे लिंक रोड प्रकल्पांतर्गत धबधब्याला लागून 1.763 किलोमीटर लांबीचा 5 पदरी भुयारी मार्ग तयार केला जात आहे। बोगदा खोदण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री धबधब्यालगत उभारण्यात आली असून त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे। सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिडकोने 5.4 किलोमीटर लांबीचा खारघर तुर्भे जोड मार्ग हाती घेतला आहे। या प्रकल्पाअंतर्गत बोगद्याचे काम 12ही महिने सुरू राहणार आहे। भुयारी मार्गात काम करताना डोंगर फोडण्यासाठी लागणाऱ्या यंत्रांना आणि कामगारांना प्रकाश मिळावा यासाठी पांडवकडा धबधब्यापर्यंत लोखंडी खांब टाकून स्वतंत्र वीज जोडणीचे काम वेगाने सुरू आहे। खारघर गुरुद्वारा ते पांडवकडा धबधबा दरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावर मुसळधार पावसात पाणी दुथडी भरून वाहत असल्याने कामात अडथळा येऊ नये यासाठी तात्पुरता पण मजबूत रस्ता आणि नाल्यावर लोखंडी पूल उभारला जात आहे। डोंगर फोडताना बाहेर पडणारे दगड वाहनाने सुरक्षितपणे बाहेर आणता यावेत यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे। सिडकोच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करणारा हा प्रकल्प 2100 कोटी रुपये खर्च करून तयार केला जात आहे। सिडकोने हा प्रकल्प 31 डिसेंबर 2028 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाला वेग येणार असला तरी यावर्षी मात्र पर्यटकांना पांडवकडा धबधब्याचा विहंगम दृश्याला मुकावे लागणार आहे।